हेडेक, टूथेक, मेंटल टेन्शन, बीपी, स्पॉन्डिलायटिस असेल, तुम्ही मानेपासून डोकं काही घ्या, सर्व नसा एवढ्याशा अंगठे देऊन संपलेले जातात. पॉईंट कसे दाबायचे? मेन प्रश्न आहे की याला दाब कसं द्यायचं. अरे दाबायचं झालं ना, घरी कुठल्या सुईने टोचता येणार नाही. मी रेग्युलर प्रॅक्टिशनर आहे, आम्ही हाताने दाबत असतोय. परंतु हे कॅम्पेन आपण का घडवतो, आम्ही सर्वांना वैयक्तिक का भेटायचं आम्हाला, हे ट्रीटमेंट तुम्हाला घरी सहज करता यायला पाहिजे. काही विषय लक्षात घेतलाय आम्ही, म्हणून हे पॉईंट आणण्यासाठी मी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आजूबाजूला आपल्याला अवेलेबल आहेत त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर सर बोटांसाठी अशी एक रिंग सजेस्ट केली आहे. ही रिंग आहे ना, खूप लोकांच्या घरी असते सुद्धा. माझा अंदाज चुकत नसेल, आज घरी गेल्यावर ना तुम्ही सगळे ड्रॉवर चेक करा, ही कदाचित सापडेल. खूप लोकांना मी एक्झिबिशन मधून आणताना पाहिलंय, पण वापर माहिती नाही म्हणून अशीच पडून राहते. याला सुजोग रिंग म्हणतात आणि याला त्रिकोणाकृती फिरवले, ट्रायंग्युलर शेप मध्ये बोल्ड केले, म्हणून एकाच वेळेला सगळे पॉईंट दाबले जाणार. तर एक उदाहरण सांगतो की समज डोकं दुखते, आपल्या हेडेक आहे, काय करायचं डोकं दुखलं बघा. ही रिंग 15 सेकंद अंगठ्याच्या मुळाशी ठेवायची. या थेरपीमध्ये 15 सेकंदाला खूप महत्व आहे, काही करू नका. त्यानंतर 4 ते 5 मिनिटं मी तुम्हाला अंगठ्यामध्ये रोल फिरवायचे. याला स्टिम्युलेशन देणं म्हणतो, असं स्टिम्युलेट करायचं. काय होणार 4-5 मिनिटात? म्हणजे पहिलं सर अंगठा लाल होईल आपला, तुम्हाला घाम भरपूर येईल आणि अर्ध्या तासाने होणारी जी युरिन असेल आपली लघवी जी होणार, ही डार्क पिवळ्या रंगाची असेल. म्हणजे कसं होईल, आपल्या शरीरात रोगिष्ट क्षार असतात, रोगिष्ट क्षाराला टॉक्झिन्स, शरीरात रक्तपुरवठा कोण खंडित करत आहे तर हे टॉक्झिन्स असतात. हे टॉक्झिन्स विरघळले जातात, स्वेटिंग युरिन थ्रू बाहेर टाकले जातात, मेंदूला चांगलं रक्त पोहोचवलं जाईल. डोकं किती दुखत असू दे, 4 ते 5 मिनिटात हेडेक थांबले. दोन्ही अंगठ्यात करायचं, पण थोडा वेळ डावा करा, थोडा वेळ उजव्या करायचं. सोपं आहे. मायग्रेन असेल तर काय करायचं, अर्धच डोकं दुखतं काय लोकांचं. तर ह्या केसमध्ये तुमची लेफ्ट साईड पेन होत असेल तर तुम्हाला रिंग उजव्या अंगठ्यात अप्लाय करायची, आणि उजवी असेल तर लेफ्ट, क्रॉस कनेक्शन. ज्यांना मानेच्या मणक्यात गॅप आहे, इथे कोणी आहे का सर्वायकल मध्ये गॅप असलेला? आता मणक्यात गॅप नाही ना कोणाला? चला, आज चांगला स्टाफ सापडला मला. मी का प्रश्न करतो, अजून 2-3 वर्ष राहिलो होती. शनिवार रविवार 7 दिवस ऑफिस चालू आहे. मी का विचारतो आहे, माझं वैयक्तिक मत आहे, जेव्हा तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून जॉईन झालात ना, कदाचित तुमच्या कुंडलीमध्ये लिहिलेला आजार आहे, हा कधीतरी होणार आहे सांगतो, कारण तुमचं वर्किंग स्टाईलच तशी आहे. जेव्हा आपण कुठलं पेपर वर्क करायला घेतो, 15-20 मिनिटं झाली तरी सुद्धा मान काय वर्क घेत नाही. मानेचा स्ट्रेस तुम्हाला मध्ये मध्ये रिव्हर्स करता यायला पाहिजे. ते नाही केलं ना तर 40 नंतर गॅप पडण्याची दाट शक्यता आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, गॅप पडली एकदा माने तर आयुष्यात कधी भरून नाही काढता येत. ऑपरेशन झालं तरी गॅप जात नाही. पण जे लोक नेक बेल्ट वापरतात, इंजेक्शन घेतात दुखणं थांबवायला, यातून दुखणं जाईल तुमचं, गॅप कुठलीच जाणार नाही. मी सध्या सर्वांना आता मी ते सांगतोय ना, आता क्रॉस, आता तुम्ही माझ्याकडे बघता ना मॅडम, आपल्या समोर बघून करायचंय. फक्त मी करतो कसं ते चेक करायचं. शोल्डरला एका रेषेत पाहिजे, पाठीचा हात सरळ ठेवा, मागे कुणी टेकू नका. बघा, आपला उजव्या हाताचा अर्धा पार्ट आहे ना, हा कानाच्या वर ठेवायचा, कुणी कान नका दाबू. बघा, समोर बघून करा. चला, दाबा. कशासाठी? नेक अलाइन करणार. ओके. हात बदला, दाबा, चुकून वाजली, समोर दाबा, मागे. हे करताना बऱ्याच जण चुकतात. अशी होते काही लोकांची, अशी खाली होते, असं नका, सरळ ठेवा, सरळ. साहेब समोर 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 समोर, अजून समोर समोर. हा, गुड. चला, कमॉन सर, समोर करा, समोर, माझ्या समोर बघा. गुड, कमॉन, पुश. किती वेळ लागला करायला? 10-15 सेकंद लागतात. हे कधी करायचं माहितीये? झोपेतून उठल्या उठल्या करा. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या करायचं. जे लोक रात्री झोपताना उशी घेतात, नाही घेत, वाकडं तिकडे झोपतात, नेक अलाइनमेंट तेव्हाच बिघडते. तर पहिले अलाइन करा. बाईकचा वापर 50 किलोमीटर पेक्षा जास्त असेल, गाडीवरून उतरल्या करणं अपेक्षित आहे.
गाडीवर उतरलं करायचं साहेब. संध्याकाळी घरी गेल्यावर एकदा करता येईल. तुम्ही नेक अलाइन करा, तुम्हाला फ्युचरमध्ये गॅप नाही पडणार कधीच. बरं ते करताना श्वास घ्यायचं सोडायचं का? श्वास नाही, त्यावेळेला तुमचं न्यूट्रल ठेवायचं, कुंभक ठेवायचं. श्वास जास्त तुम्ही घेऊ पण नका, सोडू पण नका. नॉर्मल ब्रिदिंग केलं मग प्रेशर दिलं तसं नाही. तुम्ही ऍक्च्युली केल्यानं तसंही करता येतं, पण तुम्ही नॉर्मल ब्रिदिंग मध्ये करायचं. तुम्ही त्यासाठी खास श्वास घ्यायची गरज नाही. नॉर्मल ब्रिदिंग मध्ये आम्ही कार्य प्रॅक्टिस मध्ये आम्ही करतो. जेव्हा दुसरा कोणी करत असेल ना, तेव्हा ते करावं लागतं, कारण तो टायमिंग मॅच करावा लागतो. म्हणजे सपोज डीप ब्रीथ केलं, सोडलं आणि नंतर प्रेशर दिलं, तो कायरो प्रॅक्टिस मध्ये आला. जो दुसरा करतो तेव्हा, पण आपण स्वतः करतोय, तर त्यासाठी आपल्याला स्वतःची ब्रिथिंग योग्य आहे. ठीक आहे. आता एक पॉईंट कुठे असं बघून घ्या का. ज्यांना मानेच्या मणक्यात गॅप असेल त्यांनी अंगठ्याचा शेवटचा पेर हा पेर क्रॉस करून दाब द्या. दोन्ही अंगठ्याच्या बॅक साईडला असं स्टिम्युलेशन देत राहा, तर मानेच्या मणक्यातले पण टॉक्सिन जातील आणि तिथलं दुखणं पण थांबेल. त्यातून कुठली गॅप नाही जात, दुखणं थांबवता येईल. हे लक्षात. मानेपासून डोकं अंगठा. ज्यांचे शोल्डर पेन होत आहेत, हँड जॉईंट पेन असेल, चेस्ट पेन असेल, छातीत काय बघतो जनरली आपण? दमा, अस्थमा, कफ, हार्ट मध्ये होणारे ब्लॉकेजेस होतात. इथे कुठे हार्ट अटॅक फेस केलाय का? कुठे जवळ असेल इथे कुणाला नाही ना. चलो साहेब, तरी सुद्धा एक चांगला स्टाफ सापडला असं म्हणतो मी, आणि हा क्रेडिट तुम्हालाच जातो. कोणाला हार्ट अटॅक यायला दिले नाही तुम्ही. आता येईल असं वाटतंय का? पण माझं प्रेशर नाही, आम्ही फक्त काम जास्त करतो, मानसिक त्रास कोणाला नाहीये. दोन गोष्टी होतात शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये. दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर स्टाफला हार्ट अटॅक येईल, कारण मी इथे बघितलं ना, इथे गेलो होतो समुद्रपूर, तिथले तालुका कृषी अधिकारी धनविजय साहेब, बाकीचे सगळे सुखी आहेत, तेच हार्ट पेशंट आहेत. कारण सगळं प्रेशर स्वतःवर घेतात. ऍक्च्युली ते होऊ शकते, पण मला एक म्हणायचं आहे की आत्ताच्या काळामध्ये आपण बघतोय, पूर्वीच्या काळामध्ये लोकांना हार्ट अटॅक कधी यायचे? 70-80 वर्ष झाले. आता स्थिती माहितीये काय झालंय? 17 ग्रामीण रुग्णालय 17 वर्षात गेलेल्या माणूस आहे. आता 9 वर्षात आलेले, 9 वर्षाचं मुलाला. म्हणजे साहेब अजून एक न्यूज नाही जुनी झाली आहे. अकोल्यामध्ये एक 20 वर्षाची तरुणी पोलीस डिपार्टमेंटची भरती करायची होती, त्यामुळे ग्राउंडवर धावत होती, स्टेडियमवर प्रॅक्टिस करत होती. धावता धावता हार्ट फेल झाला. 20 वर्षाची तरुणी. आमच्या इथे INS शिवाजी आहे लोणावळ्यामध्ये, नेव्हलचा पूर्ण डॉकयार्ड आहे. सगळे नेव्हीचे सोल्जर राहतात. ते सोल्जर किती वर्षाचे असतात? 18, 19, 20 वर्ष, त्याच्या पलीकडे नाही. 21 किलोमीटरची मॅरेथॉन धावले. एका सोल्जरचं 3ऱ्या किलोमीटरला हार्ट फेल झालेलं आहे. एक सोल्जर 3रा किलोमीटर जाऊन हार्ट फेल होतो. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, BDO आणि IRS कॅन्डिडेट्स मध्ये हे तर पर्व थांबतच नाही अजून. म्हणजे गेल्या वर्षामध्ये तर अशी केसेस 4 आहेत. 4 BDO, एक IRS कॅन्डिडेट 25 ते 32 वयात गेले. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुमचं काय मत आहे? कमी वयामध्ये लोकांचे का हार्ट फेल होतात? तुमचं काय मत आहे? चेंज इन लाईफस्टाईल, टेन्शन, तुम्हाला काय वाटतं सांगा मॅडम, जरा तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? काय होत असतील? नाईस ऑब्झर्वेशन. एक लक्षात घ्या, एक तर आपल्या जिभेला प्रलोभन देणाऱ्या खूप गोष्टी मार्केटमध्ये मिळतात. याचे 30-40 कारण आहे का हार्ट फेल होण्याचे? मेन कारण आहे हे जिभेला प्रलोभन देणाऱ्या गोष्टी. जेव्हा आपण डबा आणत नाही, कुठे खातोय? हॉटेल. आणि साहेब काय खाल्लं जात आहे? वडापाव, कचोरी, आलू परोठा खूप फेमस आहे इथला, सांबरवडी, हे आयटम खाल्ले जातात. मी ते खाऊ नका असं पण म्हणत नाही, पण कुठल्या रोज संध्याकाळी आमच्या ऑफिसला कोणी असते. हो का? एक लक्षपूर्वक आहे का? ते खाऊ नका असं माझं मत नाहीये. कुठल्या तेलात तळल्याने हे मॅटर करतं. दुसरं ऑप्शनच नाहीये. एवढं स्वस्तामध्ये दुसरं ऑइलच येत नाहीये, असं झालंय प्रकार. कोलेस्ट्रॉल, कार्बोहायड्रेट. तर आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉल तर हवेच आहे ना, पण गुड कोलेस्ट्रॉल हवे. रक्तवाहिनी आहेत ना आपल्या, त्याची आतली लेअरच कोलेस्ट्रॉलची आहे.
पण तिथे बॅड कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झाले तर ब्लॉकेजेस होणार. आणि सुदैवाने देवाने असं शरीर दिलंय ना आपल्याला की आपले ब्लॉकेजेस असतील ना तर ते रिव्हर्स करण्याची यंत्रणा आहे आपल्याकडे, पण तसं डायटरी प्लॅन नाही बनत. त्याला पूर्वीच्या काळात पण लोकांना हार्टमध्ये ब्लॉकेजेस होत असतील, पण तरी 100 वर्ष सर्वाइव्ह केलं त्यांनी. कसं काय केलं तर ते रिव्हर्स करण्याची यंत्रणा होती. म्हणजे प्रत्येक सीझनला साहेब जे फ्रुट्स यायचे ना त्याचं कन्झम्पशन एक्सेस करायचे ते लोक. म्हणजे आंब्याचं सीझन आलं, खूप आंबे खाल्ले. संत्रा मोसंबीचं सीझन आले, खूप संत्रा मोसंबी खाल्लं. आता ती स्थिती आहे का? आपल्यापैकी रोज एक फळ खातात असे कोण आहे तिथे? हे गरजेचं आहे. आपलं शरीर असं आहे ना, तुम्ही जर का फ्रुक्टोज आणि सिट्रस फ्रुट्स कंझ्युम केले तर ब्लॉकेजेस रिव्हर्स होऊ शकतात. हा, तर फ्रुक्टोज कशात आहे? आंबा, चिकू जेवढे गोड फळ आहेत त्यामध्ये फ्रुक्टोज आहे. आणि सिट्रस तर हे राजधानी आहे, संत्रा मोसंबी. ह्याचं कन्झम्पशन वाढवा, तुमचे ब्लॉकेजेस रिव्हर्स होते. फ्युचरमध्ये प्रॉब्लेम नाही होणार. ते एक गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करतो, जेव्हा तुम्ही डबा आणणार नाही ना त्या दिवशी फक्त फळं खायची. एवढं करू शकता? एवढं करा, तुमचं हार्ट चांगलं राहू शकतं. बघा पॉईंट कुठे असतात लक्षपूर्वक बघा. हे पॉईंट आपल्या 2nd and 5th फिंगरमध्ये, 3ऱ्या आणि 5व्या बोटात. जसं मी अंकलला सांगितलं तसं तिथे 15 सेकंद थांबा आणि 4 ते 5 मिनिटं स्टिम्युलेशन द्या. काय फायदा होणार? खांद्याचे, हाताचे, छातीचे दुखणे जाते. आणि पाय दुखत असेल तर कंबर, गुडघे, टाच दुखले तर ह्या नसा मधल्या 2 बोटांमध्ये येऊन सुटल्या. या 2 बोटाचं कन्फ्युजन आहे. ही दोघं बोटं जवळजवळ आहे, म्हणून मी खूप लोकांना पाहिलंय एक रिंग घेतात आणि दोन्ही बोटात घालतात. तर असं नका करू. हा, तर पॉईंट इथे सुद्धा आहे. आता सायटिका सांगितलं मी, तर सायटिका ह्या एरियात आहे. या एरियाला स्टिम्युलेट करा, तुमची पायातले दुखणे जाते. तुम्ही लक्ष बरोबर दिला असेल ना, मी एक माणूस दाखवलाय का, सुजोग मध्ये अशी एक शरीराची रचना आहे आपली. हा बॉडी स्ट्रक्चर आज डोक्यात फिट करू तर कसं आहे माणूस बघा. 2 पाय, 2 हात, डोकं, मान, पोट, पाठ, कमरेखालचा भाग. नाही लक्षात माणूस? रिपीट करू मॅडम? मी रिपीट सांगतो एकदा. ऍक्च्युली मी रिपीट का करतोय, माझा अकोल्याचा अनुभव थोडा वेगळा आहे. माझी मोबाईलचे पर्सनल प्रॅक्टिस आहे चालू आहे. 20 जण आम्ही काम करतोय ते विदर्भात. तर मी ज्याच्या वेळेला अकोला अमरावतीत गेलो, माझ्या वाट्याला मॅक्झिमम पोलीस डिपार्टमेंट आलं होतं. SP ऑफिस आहे, पोलीस स्टेशनला लेक्चर्स कंडक्ट केले. मी 3 महिन्यापूर्वी त्या लोकांना असं दाखवून आलोय. बरेच कॉन्स्टेबल आहेत नाही रस्त्यामध्ये येतात भेटतात. काही असे भेटले की ते असं करून दाखवतात, हात खाली पायावर. आता हाताला दुखल्यावर पायावर ट्रीटमेंट करून काय होणार आहे? थेरपी चुकेल. मी त्यांना समजू कसा आम्हाला प्रश्न होता. तर मी थोडी टेक्निक वापरतोय, एक ऍडिशनल काही गोष्टी सांगतोय त्यांना, डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केला. लक्षपूर्वक बघा कसं असतं. आपल्या 4 बोटांना जॉईंट किती आहेत बघा. किती आहेत? 3. आपल्या हाताला किती आहेत? 3. शोल्डर, एल्बो, रिस्ट. तसं बघा. हा खांदा, कोपर, मनगट. पायाला कसं आहे? कंबर, गुडघे, टाच. कुठे एरियात आहे? 101 ST कॉलनी. कुठली कॉलनी? ST कॉलनी. ST कॉलनी.